आता धक्कादायक बातमी आहे नवी मुंबईतनं. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. घरामध्ये आई आणि मुलाचा मृतदेह मिळाल्यानं परिसरामध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान ह्या घटनेची पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या 2 मित्रांनीच हत्या केल्याचं समोर आलंय. नशेमध्ये असताना मित्रांमध्ये वाद झाला आणि ह्या वादातनंच आई आणि मुलाची हत्या झाली आहे. तर फक्त 24 तासामध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय आणि हे आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये कैद आहेत. काल दुपारी साधारणतः 4च्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये. तिथल्या एका फ्लॅटमधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय. त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले. त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे. त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं. त्यांच्या साहाय्याने दरवाजा उघडला, आत प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या 2 बेडरूममध्ये त्यांना 2 मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले. त्यामध्ये एक जितेंद्र जग्गी मयत जो 45 वर्षाचा आणि त्याची आई गीता जग्गी जी 70 वर्षाची महिला होती. ते दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते. मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँचचे ACP लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट 2-3च्या टीम तयार केल्या. स्थानिक ACP राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली 4 टीम तयार केल्या. घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली, शेजाऱ्यांकडे केली, CCTV फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती 31 तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गीसोबत. पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात, पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी 1 तारखेला सकाळी 7 वाजता 2 व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात. या 2 संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती. त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI गवळी यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट 2च्या टीमने त्यांना उल्वे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं. हे जे 2 व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोग दोडके आणि शुभम नारायणी. यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी. विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो मयत जितेंद्र जग्गी आहे हा त्यांचा परिचयाच आहे गेली 1.5-2 वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या, आपण 31 डिसेंबरला पार्टी करू. मग हे 3 जण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते, दारू पित होते आणि मग सकाळी साधारणतः 5:30-6च्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत. मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला. त्यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता, तो त्याच्या डोक्यात मारला. जितेंद्र जग्गीच्या 3-4 वेळेस डोक्यात मारला. त्यावेळी तिची आई उठून आली. आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवे ठार मारले आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला. त्याचप्रमाणे मयतांचे मोबाईल, टॅब, जितेंद्र जग्गी याचं पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले. आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं. तर 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर PI बिडवे मॅडम करत